नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे अर्जुनने प्रियाचं स्टेटमेंट खोटं आहे हे कोर्टात प्रूव्ह केल्यानंतर घरी गेल्यावर आता रविराज काका त्याचबरोबर अश्विन घरातले सगळे सुभेदार कुटुंबीय प्रियाला धुडकावून लावणार आणि कशी प्रियाची हकलपट्टी करणार। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या काही गोष्टी अगदी डिटेलमध्ये। तर आता इकडे रविराज काकांना कोर्टात खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे माझ्याच मुलीने माझा विश्वासघात केला। मी एवढा मोठा पनवेलमधला वकील आहे तरीसुद्धा मी माझ्याच मुलीचा चेहरा वाचू शकलो नाही, तिच्या मनातलं खरं मला कळलं नाही। तर दुसरीकडे आता मात्र प्रियाच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात। तिला कळत नसतं की आता घरी गेल्यानंतर माझं काय होणार आहे, कारण घरी गेल्यावर सगळेजण मला खूप बोलणार, खूप सुनावणार हे तर प्रियाला अगदी व्यवस्थित माहीत असतं, पण नेमकं कोण काय बोलणार, काय रिॲक्ट होणार हे तर तिला काही कळत नसतं। माझी वाट लागणार हे तर तिला माहीत असतं। तर दुसरीकडे आता अश्विन हा सुद्धा विचार करत असतो की मी या प्रियावरती एवढा डोळे झाकपणे का विश्वास ठेवला, का मी तन्वीची प्रत्येक गोष्ट खरी मानत गेलो, उगाचच्या उगाच मी चूक केली ही एवढी मोठ्या आयुष्यातली की मी हिच्यासारख्या मुलीवर प्रेम केलं। हिने आजपर्यंत माझ्याशी कुठलीही गोष्ट खरी शेअरच केली नाही आहे। जर दादा म्हणतोय ते जर खरं असेल तर मग तर मी खूप मोठं पाप केलं हिच्याशी लग्न करून। दादा एवढं सांगत असूनही मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। तर आता अश्विनचा चेहरासुद्धा पडलेला असतो। सायली ही अश्विनचा चेहरा नोटीस करते, रविराज काकांचा चेहरासुद्धा नोटीस करते आणि म्हणते अश्विन भाऊजी खूप चिडलेले दिसत आहेत। त्याबरोबर लगेचच आता चैतन्य म्हणायला लागतो, चिडलाय? अहो आत्ता कुठे त्याच्यासमोर त्याच्या बायकोचे खरे रंग यायला लागलेत। तो चिडलेला नाही आहे वहिनी, त्याला कळत नाही आहे की सरड्यासारखे एवढे कोणी मुलगी कसे रंग बदलू शकते। त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की आता अश्विन तिला सोडणार नाही। त्याबरोबर सायली म्हणते म्हणजे? त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो, तुम्ही आजपर्यंत फक्त अश्विनची एक बाजू बघितली आहे, ती म्हणजे चांगला, समजूतदार, समंजस, सगळ्यांची काळजी करणारा अश्विन, पण तुम्ही अजून अश्विनची दुसरी बाजू पाहिलेली नाही आहे, जी खूप वाईट आहे। ती म्हणजे अशी की अश्विनला जर एखाद्या गोष्टीचा राग आला किंवा त्याच्या डोक्यात एखाद्या गोष्टीबद्दल तिढा बसला ना, तर तो त्या गोष्टीचा नायनाट केल्याशिवाय गप्प बसत नाही। वाईट लोकांना तो कधीच साथ देत नाही, त्यामुळे तो आता नक्की आपल्यासोबत येईल। त्याबरोबर चैतन्य म्हणत असतो, अरे अर्जुन ते सगळं ठीक आहे, पण तुला आठवतंय ना ज्यावेळेस रियाने अश्विनला सोडलं होतं त्यावेळेस अश्विनची काय अवस्था झाली होती। जर आजही अश्विनने स्वतःला तसाच काही त्रास करून घेतला तर आपण काय करायचं? आता अर्जुनला सुद्धा अश्विनची काळजी वाटायला लागते। मग सायली लगेचच अर्जुन आणि चैतन्य दोघांनाही सांगते, तुम्ही दोघंही काळजी करू नका। रियाने ज्यावेळेस अश्विन भाऊजींची साथ सोडली त्यावेळेस आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली आणि आजही आपण सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। ढालीसारखे आपण त्यांना खचू द्यायचं नाही। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरोबर बोलताय तुम्ही मिस सायली। आणि मग आता अर्जुन, सायली, प्रिया त्याचबरोबर रविराज काका, अश्विन सगळेजण घरी आलेले असतात। आता कल्पना ही त्यांची वाटच पाहत असते। आल्या आल्या कल्पना प्रियाकडे जाते आणि म्हणते, तन्वी बाळा दमली असशील ना तू खूप, ये बस मी तुझ्यासाठी पाणी आणते, मला सांग बरं कोर्टात काय घडलं। त्याबरोबर आता इकडे सायली आणि अर्जुन हे दोघंही एकमेकाकडे बघून गालातल्या गालात हसत असतात। तर कल्पना ही त्या दोघांनाही म्हणते, गप्प बसा तुम्ही, एवढं सगळं करून पोट भरलं नाही आहे का तुमचं? त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणतो, मम्मा प्लीज दादाला आणि सायली वहिनीला काहीच बोलू नकोस, बोलायचं असेल ना तर काहीतरी तुझ्या या लाडक्या सुनेला बोल। लाज वाटते तन्वी मला तुला बायको म्हणून घेण्याची। अगं इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलीस तू की तू स्वतःलाच सांभाळणाऱ्या वडिलांइतकं आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर खोटे आरोप केलेस, त्यांना जेलमध्ये घालवलंस। त्यावर प्रिया म्हणत असते की अश्विन अरे माझ्यावर विश्वास ठेव, अर्जुन खोटं बोलतोय। अश्विन म्हणतो, गप्प बस, दादाने कोर्टात सगळे पुरावे सिद्ध केलेत तुझ्या विरोधात, तुला अटक होणार हे मला माहीत आहे, पण त्या अगोदर ना तुला माझ्या आयुष्यातून मी बाहेर काढून टाकणार आहे। माझ्या आयुष्यात आता तुझी काहीच जागा नाही आहे तन्वी। त्याबरोबर रविराज काकासुद्धा म्हणत असतात, तन्वी काहीच वाटलं नाही का गं तुला हे सगळं करताना?
अगदी इतकासाही तुझ्या मनात विचार नाही आला ना की जर ही गोष्ट माझ्या बाबांना किंवा माझ्या नवऱ्याला, माझ्या सासरकडच्या कोणाला तरी कळली तर सगळ्यांच्या मनावर काय परिणाम होतील? तुला माहिती आहे, सुभेदार आणि किल्लेदार हे दोन्ही कुटुंब अख्ख्या पनवेलमधले प्रतिष्ठित कुटुंबांपैकी कुटुंबे मानली जातात. आमची ओळख अख्ख्या पनवेलमध्ये आहे. तुला माहिती आहे, आपल्या घरातले जे दोन्ही वकील आहेत ना, ते आजपर्यंत कोणतीही केस हरले नाही आहेत. असा अख्ख्या पनवेलमध्ये आपल्या नावाचं नावलौकिक आहे. आणि तू काय केलंस? तू आमचं नाव खराब केलंस तन्वी. लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? अगं मी रविराज किल्लेदार, ॲडव्होकेट रविराज किल्लेदार ग. माझी काय ओळख आहे तुला माहिती आहे की मी माणसाच्या डोळ्यात बघून ओळखतो तो खरं बोलतोय की खोटं. पण मी माझ्या स्वतःच्या सख्या जन्म दिलेल्या रक्ताच्या मुलीला ओळखायला चुकलो. का माहिती आहे? कारण माझं तुझ्यावर असलेलं अंधळं प्रेम, माझ्यातला बाप हरला तुझ्या पुढे. पण तुला लाज नाही वाटली का गं माझ्या भावनांचा हा असा खेळ करताना? का वागलीस असं तू? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, बाबा प्लीज एकदा माझं. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, बास, गप्प बस. आता एक शब्दही तोंडातून काढायचा नाहीस, चकार शब्दसुद्धा नाही. मला कळत नाही आहे मी तुझ्यावरती एवढा विश्वास का ठेवला, कसा ठेवला? मी हे कसं काय विसरलो की तू माझ्यापासून गेली 20-22 वर्ष लांब होतीस. नाही तन्वी, तू ना आज प्रतिमाची मुलगी आहेस या नावावरती सुद्धा कलंक ठरली आहेस. तर दुसरीकडे आता अश्विन म्हणत असतो की माझी बायको होण्याची तर तुझी लायकीच नाही आहे. अगं सरड्यापेक्षाही पटापट रंग बदलतेस तू. एखाद्या वेळेस सरड्याला सुद्धा लाजवशील इतक्या पटकन रंग बदलतेस. काहीच वाटलं नाही का गं तुला मधुभाऊंबद्दल एवढं खोटं बोलताना, सायली वहिनी, अर्जुन दादांना सतत खोटं ठरवताना? तुझी ना जागा या घरात नाही आहे, ताबडतोब चालती हो या घरातनं. आणि डिवोर्सच्या नोटीस तर मी तुला पाठवून देईनच. त्याबरोबर लगेच प्रिया म्हणायला लागते की अश्विन, अरे नको ना बोलूस असं, तू तरी माझी साथ सोडू नकोस, बाबा आहो तुम्ही. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणतात, आणि माझ्याकडे तर बघूच नकोस. आता तुला माझ्या घरातच काय, माझ्या मनात सुद्धा अजिबात काडीभरही जागा उरलेली नाही आहे. अगं एकदा तरी आपल्या आईचा विचार करायचा होतास गं. आपल्या आईने कायम लोकांचं भलं केलं, लोकांसाठी झटली, लोकांच्या चांगल्याचा विचार केला. पहिले लोक मग आपण. आणि तू तिची मुलगी. तू काय केलंस? स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःला काही पैसे कमवता यावे, पैसे मिळवता यावे यासाठी एका निरपराध, निर्दोष, निष्पाप व्यक्तीवरती हे असे नाही ते घाणेरडे आरोप केलेस तू. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, बाबा मी खोटं नाही बोलत आहे, मी खरंच सांगते. मी जे बघितलं मी तेच सांगितलं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना बाबा, प्लीज. आता ती हात जोडत असते रविराज समोर, पण रविराज तिचं ऐकून घ्यायला तयार नसतात. अश्विनसुद्धा तिचं काही ऐकून घेत नसतो. मग आता प्रिया ही सायली पुढे येते आणि हातपाय पडायला लागते. सायली मला वाचव ना. अगं सायली प्लीज. अगं लहानपणापासून एका आश्रमात लहानाच्या मोठ्या झालो आहे ना आपण. अगं ते आपलं घर होतं ना. मग मी तुला बहिणीसारखी आहे की नाही? मग तू तुझ्या बहिणीला असं पोलीस घेऊन जाताना, तिचा नवरा तिला घराच्या बाहेर काढताना बघू शकशील का? वाचव ना मला सायली. अगं प्लीज काहीतरी बोल ना तू. सांग ना सगळ्यांना, सांग ना. तू जर सांगितलंस ना तर सगळेजण तुझं ऐकतील. बोल ना मला माफ करायला. मी पुन्हा अशी चूक कधीच नाही करणार सायली, मी खरं सांगते. माझं चुकलं असं म्हणून प्रिया स्वतःच्या जोरजोरात थोबाडीत मारून घेत असते. स्वतःचं थोबाड ती स्वतःच फोडत असते आणि म्हणत असते, मला कुठूनही दुर्बुद्धी सुचली, मला खरंच नाही कळत आहे. माझं चुकलं, मला माफ कर सायली, मला माफ कर. आणि ती सायलीच्या पायावर अगदी डोकं टेकून रडत असते. पण आता सायलीसुद्धा प्रियाला हातसुद्धा लावत नाही. ती प्रियाला म्हणते, प्रिया उठ प्रिया उठ. हे बघ, ही सगळी नाटकं करून ना आता काही फायदा नाही आहे. हा सगळा विचार, तू हे सगळं जे काही वागून ठेवलं आहेस ना ते आधीच करायला हवं होतास. आणि काय म्हणालीस? आपलं आश्रम, आपलं घर. अगं कधी त्या घरातल्या माणसांना आपलेपणाने वागवलंस का गं तू? सोमू, मानसी, रश्मी यांच्यासाठी कधी 1 रुपयाचं साधं चॉकलेट तरी आणलंस? घर खर्चाला आम्ही सगळे पैसे काढायचो. कधी घरात एवढी तारांबळ यायची, तरी तू कधी तुझ्याजवळचा 1 रुपया, 1 फुटकी कवडीसुद्धा दिलीस का गं त्या घरासाठी? नाही. काय म्हणायचीस? तुमचा माझ्याशी काय संबंध? तुम्ही फक्त मला आसरा दिलाय. तुम्ही माझ्या रक्ताची नातीच नाही आहात. मग आज अचानक तुला रक्ताची नाती, माणसं, आपली नाती, मानलेली माणसं हे सगळं आठवायला लागलं? त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, सायली माझं चुकलं, मी गुन्हा केलं. गुन्हा नाही, मी पाप केलं. पण प्लीज आता मला सगळ्यांनी असं अंतर देऊ नका गं, प्लीज. अगं तुमच्याशिवाय माझं कोण आहे या जगामध्ये दुसरं? नको असं वागूस माझ्याशी सायली, प्लीज. त्याबरोबर लगेच आता अर्जुन म्हणायला लागतो, ओ माय गॉड, आज माझ्या बायकोबद्दल तुला एवढं प्रेम वाटतंय हे मला पहिल्यांदाच कळतंय. पण एक गोष्ट बोलू का?
माझ्या बायकोला ना सगळ्यांची दया येते, पण तिला तुझी दया कधीच नाही येणार, कारण तिचं मधुभाऊंवर खूप प्रेम आहे. ती मधुभाऊंना तिचे वडील मानते, इवन मानत नाही ते तिचे वडील आहेत. आणि आपल्या वडिलांना फसवणाऱ्या कोणत्याही मुलीवर कोणतीच मुलगी कधीच दया दाखवणार नाही. त्यामुळे सायली तुझ्यावर कधीच दया करणार नाही, आणि तिने जरी तुझ्यावर दया केली ना तरीसुद्धा मी तुझ्यावर दया दाखवणार नाही. अश्विन, तूच काय ते बघ आता. त्याबरोबर अश्विन म्हणायला लागतो, दादा अरे आता बघायचं काय आहे, ह्या मुलीला आपल्या घरातच काय आपल्या दारात सुद्धा जागा नाही आहे. चालती हो इकडनं तन्वी आत्ताच्या आत्ता. आणि एक गोष्ट कायम स्वरूपाची लक्षात ठेव, या घराच्या दिशेने तोंड करून सुद्धा पुन्हा कधी झोपू नकोसा, नाहीतर माझ्या इतकं वाईट ना कोणी नसेल. अश्विन सुभेदारचं तेच रूप तू बघशील जे आजपर्यंत कधी कोणीच पाहिलं नसेल. त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पनासुद्धा प्रियाच्या समोर जाते आणि प्रियाच्या 2 खणाखण मुस्काटात लगावून देते. आणि मग ती आता प्रियाला म्हणायला लागते, लाज नाही वाटली तुला तन्वी हे सगळं वागताना? अगं विश्वास ठेवला ना गं मी तुझ्यावर. प्रत्येक वेळेस तू मला सायलीबद्दल काहीतरी वाईट सांगायचीस, काहीतरी चुकीचं सांगायचीस, तरीसुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला. कायम सायलीला बोलत राहिले, दोष लावत राहिले. अगं तिच्याकडून फक्त एक चूक झाली की त्यांनी त्यांच्या लग्नाचं सत्य माझ्यापासून लपवलं, बास. त्याच्यासाठी आजही तिला शिक्षा होतीये. तिच्याशी मी बोलत नाहीये. आजही ती माझ्याशी बोलण्यासाठी तळमळतीये, प्रयत्न करते, रोज माझी माफी मागते. आणि तू काय केलंस? तू मला फसवलंस, माझ्याशी खोटारडेपणाने वागलीस. का केलंस तू असं? आणि ती पुन्हा प्रियाच्या एक मुस्काटात मारते. आणि मग लगेचच आता प्रिया म्हणायला लागते, कल्पना मामी. त्याबरोबर लगेच आता कल्पना म्हणायला लागते, अजिबात तोंडातून नाव काढू नकोस माझं. लायकी नाही आहे तुझं नाव, माझं नाव तू तुझ्या तोंडात घेण्याची. बास, पुन्हा माझं नावही घ्यायचं नाहीस. त्याबरोबर आता पूर्णाजीसुद्धा उठून उभ्या राहतात आणि प्रिया पुढे येतात आणि हे माझ्या घरात फूट पाडण्यासाठी म्हणत प्रियाच्या एक थोबाडीत मारतात. ही माझ्या नातवाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी दुसरी थोबाडीत मारतात. हे माझ्या सुनेच्या वडिलांवरती आरोप करण्यासाठी आणखीन एक थोबाडीत मारतात. हे तुझ्या प्रत्येक केलेल्या त्या चुकीसाठी जी कधीच कोणाला कळली नाही, आणखीन एक थोबाडीत मारतात. आता 3-4 मस्त खणाखण मुस्काटात पूर्णाजीने मारल्याच्या नंतर लगेचच प्रिया पूर्णाजींच्या पायात पडते आणि त्यांना म्हणायला लागते, पूर्णाजी मार मार, मला तुला हवं तितकं मार, पण प्लीज मला घराच्या बाहेर काढू नकोस गं. अगं तुमच्याशिवाय माझं कोण आहे? इतक्या वर्षांनंतर मला माझं कुटुंब मिळालं आणि आता मला त्यांच्यापासून सुद्धा दूर व्हावं लागणार आहे. पूर्णाजी नको ना गं असं वागूस, पूर्णाजी प्लीज. अश्विन लगेचच प्रियाला म्हणायला लागतो की बास झाला, बास. तुझा हा ड्रामा बघण्यात ना इथे कोणाला इंटरेस्ट नाही आहे. चल उठ, चालती हो इकडनं, निघ. त्याबरोबर प्रिया चक्कर येण्याचं नाटक करायला लागते, एन्झायटी होतीये तिला असं दाखवायला लागते. अश्विन म्हणतो, बास बास हा बास, हे ड्रामे आता इथे नाही करायचे, कारण आता इथे तुझ्यावरती विश्वास ठेवणारं कोणी नाही आहे. तुझे ड्रामे, तुझे नखरे आता सगळ्यांना खरं कळलेलं आहे. त्यामुळे चालती हो इकडनं. अश्विन आता प्रियाला घराच्या बाहेर काढत असतो. प्रिया म्हणत असते, बाबा हो तुम्ही तरी काहीतरी बोला ना बाबा प्लीज. त्याबरोबर रविराज काका सांगतात की तुला माझ्या घरात सुद्धा जागा नाही आहे तन्वी. लक्षात ठेव, मनात काय, घरात सुद्धा जागा नाही आहे. तू माझी मुलगी होऊच शकत नाही, तू त्याच्या लायकच नाही आहेस. मी आजपर्यंत निरपराध व्यक्तींना कधीही साधा जेलमध्ये सुद्धा जाऊ दिलेलं नाही आहे, त्यांना एक शिक्षा होऊ दिलेली नाही आहे. आणि तू एका निरपराध व्यक्तीला जेलमध्ये घालवण्यासाठी, फासावर लटकवण्यासाठी एवढे प्रयत्न केले. चालती हो इकडनं. म्हणजे एकंदरीत पाहता आता रविराज काकांनी सुद्धा प्रियासाठी घराचे दरवाजे कायमचे बंद केलेले असतात आणि आता सुभेदार कुटुंबियांनी सुद्धा प्रियासाठी घराचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले असतात. आणि आता प्रिया ही रस्त्यावर आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर आता लगेचच इकडे रविराज काका हे सायली आणि अर्जुनकडे येतात आणि त्यांच्यासमोर हात जोडून त्यांची माफी मागत म्हणत असतात की मला माफ करा, माझं चुकलं. तुम्ही नेहमी माझ्या डोळ्यावरची पट्टी हटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलात, पण मी कधीच तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, सिनियर अरे प्लीज माफी नको. त्याबरोबर लगेच रविराज काका अर्जुनचे शब्द तिथेच थांबवत म्हणतात की नाही अर्जुन, थांब, आज बोलू दे मला, मागू दे तुमची माफी. जे चूक केली आहे मी त्याचं प्रायश्चित्त भोगू दे मला. सायली माफ कर बेटा मला. अगं कायम तू मला खरं सांगण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला दोष दिला, पण खरं सांगतो हे सगळं मी मुद्दाम नाही केलं गं. 20 वर्षानंतर माझी मुलगी मला परत मिळाली होती. तिच्या प्रेमापोटी, अंधळ्या प्रेमापोटी मी हे सगळं वागलो. त्याबरोबर आता रविराज काकांना अर्जुन म्हणतो, सिनियर प्लीज सावर स्वतःला. सायली म्हणते, प्लीज रविराज काका काळजी घ्या स्वतःची आणि प्रतिमा आत्यांना सुद्धा धीर द्या. आता तुम्ही खचून चालणार नाही, तुम्ही त्यांना सावरा. तर आता इकडे कल्पना ही पूर्णपणे खचलेली असते, ती खाली कोसळलेली असते. मग सायली कल्पनाकडे जाते आणि तिच्या खांद्यावरती हात टेकते. त्याबरोबर कल्पना सायलीला मिठी मारते. सायली कल्पनाला जवळ घेत म्हणत असते, शांत व्हा आई,
प्लीज शांत व्हा, नका रडू. अहो तुमची या सगळ्यात काही चूक नाही आहे. तुम्ही तर फक्त तेच केलं ना जे तुमच्यासमोर चित्र दिसत होतं. प्रियाने तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली होती. या सगळ्यात तुमची कोणाचीच काहीच चूक नाही आहे. अहो मी तिला पूर्वीपासून ओळखायचे. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणत असते, तेच ना, मला तेच म्हणायचं आहे. तू तिला पूर्वीपासून ओळखायचीस. तू एवढी जीवाच्या आकांताने आम्हाला सांगत देखील होतीस की ती किती खोटारडी आहे, किती वाईट आहे, पण तरीसुद्धा आम्ही कोणीच तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. जर आम्ही तेव्हा तुझ्यावरती विश्वास ठेवला असताना सायली, तर आज ही वेळच आली नसती का आमच्यावर. त्यावर सायली म्हणत असते, असू देत नाही, देर आहे दुरुस्त आहे. झालं गेलं ते गंगेत मिळालं असं समजून आपण सगळं सोडून देऊयात. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही मिसेस सायली, काही सोडून द्यायचं नाही आहे आपल्याला. आपण एवढं ओरडून सांगूनही घरातलं कोणीच आपलं ऐकलं नव्हतं. त्याचीच फळं आहेत ही सगळी. आणि ममा तू तर तन्वीवरती इतका विश्वास ठेवायला लागली होतीस की तिच्या बोलण्याखातर तू माझ्या बायकोवरती, मधुभाऊंवरती सुद्धा आरोप करायला लागलीस, त्यांनासुद्धा वाईट बोलायला लागली होतीस. त्याबरोबर लगेच अश्विनसुद्धा आता पुढे येतो आणि सायली अर्जुनसमोर हात जोडत म्हणतो, दादा, वहिनी, मला माफ करा, माझं चुकलं. तुम्ही एवढं मला समजावून सांगत होतात. प्रत्येक वेळेस प्रियाच्या प्रत्येक चुकीवरती तुम्ही मला तिची चूक दाखवून देत होतात, तिला जाब विचारायला सांगत होतात. पण त्यावेळेस मी तिला जाब विचारायचं सोडून तुमच्याशी उलट भांडत राहिलो आणि कायम तिची साथ देत राहिलो. माझं चुकलं. चुकी नाही, खरं तर मी गुन्हा केला आहे, पण मला माफ करा. जमलं तर माफ करा मला. मला माहीत आहे मी माफी मागण्याच्या सुद्धा लायक राहिलेलो नाही आहे. लाज वाटते आज मला स्वतःचीच की मी इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकतो. पण मी खरं सांगतो, यातलं मला काहीच माहीत नव्हतं. प्लीज मला माफ करा. त्यावर लगेच सायली म्हणायला लागते, अश्विन भाऊजी, अहो नका माफी मागू. तुमच्या मनात काहीच वाईट नव्हतं किंवा तुम्हाला या सगळ्यातलं काहीच माहीत नव्हतं, हे मला माहीत आहे. हो, तुम्हीसुद्धा मला माझ्या भावासारखेच आहात ना. ज्या दिवशी या घरात लग्न करून आले त्या दिवसापासून तुम्ही माझ्यासाठी माझे भाऊ बनलात. कायम माझ्या पाठीशी राहिलात, माझी साथ दिलीत. मग आज ज्यावेळेस तुमच्यावर वाईट वेळ आहे त्यावेळेस तुमची साथ मी सोडेन असं वाटतंय का तुम्हाला? फक्त मला तुम्ही एक वचन द्या. ज्यावेळेस रिया तुम्हाला सोडून गेली होती त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे खचून गेला होतात आणि तुम्ही चुकीच्या मार्गाचा वापर केला होतात स्वतःला दूर करण्यासाठी तिच्यापासून. तुम्ही नशा करायला लागलात. आता तुम्ही तसं काही करणार नाही. वचन द्या मला अश्विन भाऊजी, तर मी तुम्हाला माफ करेन. अश्विन लगेच सायलीच्या हातावरती हात ठेवत तिला वचन देत म्हणतो, वहिनी, मी वचन देतो तुला, मी अशा कोणत्याच मार्गाचा अवलंब करणार नाही ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं नाव खराब होईल. सायली म्हणते, फक्त कुटुंबाच्या नावाचा प्रश्न नाही आहे अश्विन भाऊजी, तुमच्या आरोग्याचाही प्रश्न आहे. त्यावर अश्विन सायलीला वचन देतो की तो कोणत्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडणार नाही किंवा कोणत्याही चुकीच्या गोष्टीला आहारी जाणार नाही. त्यानंतर आता आपल्याला असं पाहायला मिळतं की संपूर्ण सुभेदार कुटुंबीय आणि किल्लेदार कुटुंबीय यांनी मिळून प्रियाला घरातून कायमची हकललेली असते आणि आता अश्विन हा प्रियाला घटस्फोटसुद्धा लवकरच देणार असतो. तो तिला घटस्फोटाची नोटीस मी तुला पाठवून देईन असं सुद्धा सांगून टाकतो. आता अश्विनला घटस्फोट मिळणं खूपच सोपं आहे, कारण त्याचा मोठा भाऊ म्हणजेच अर्जुनच वकील आहे. तर दुसरीकडे आता दामिनी देशमुखचे सुद्धा घाबरायला लागली आहे. तिला कळत नाही आहे की आता हा अर्जुन ह्या प्रियापर्यंत तर पोहोचला, जर हा साक्षीपर्यंत पोहोचला तर मी काय करू? मी केस हरेन आणि माझं रेकॉर्ड ब्रेक होईल. आजपर्यंत मी कोणतीही केस हरलेली नाही आहे. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो प्रियाला तिच्या कर्माची शिक्षा मिळाल्याबद्दल आणि ते दोघं त्यांचा आनंद त्यांच्या खोलीत डान्स करत साजरा करत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ जो काही घडला तो तुम्हाला कसा वाटला? म्हणजेच प्रियाला तिच्या पापांची शिक्षा मिळाली हे चांगलं झालंच, पण त्याचबरोबर आता सुभेदार कुटुंबीय, त्याचबरोबर किल्लेदार कुटुंबीय आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कल्पना हिचे डोळेही आज सायली आणि अर्जुनने उघडले. ते सगळंच तुम्हाला कसं वाटलं ते एकंदरीत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आता अर्जुनने प्रियाला तर पूर्णपणे अडकवलेली आहे, पण आता पाहणं हे रंजक ठरणार आहे की कशा प्रकारे तो साक्षीला सुद्धा अडकवणार आणि कायमची जेलमध्ये घालवणार आणि दामिनी देशमुखला सुद्धा तो कसा धडा शिकवणार आणि कशा पद्धतीने तो मधुभाऊंची जेलमधून सुटका करणार. सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती ट्विस्ट बरोबरच मालिकांचे रोजचे अपडेटसुद्धा पब्लिक केले जातात.
पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.